नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 48 तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 28 ते 29 नोव्हेंबर 2023 या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये बदल होऊन महाराष्ट्र राज्यात जबरदस्त वादळी पावसाचा जोर वाढतोय। तर काही भागात मध्यम हलका तर काही भागामध्ये जोरदार वादळी पावसाचा अंदाज असून गारपीट पावसाचा जोर देखील जबरदस्त स्वरूपात पुढील 48 तासात बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। पुढील 48 तासांमध्ये वातावरणात मोठा बदल। तर प्रशांत महासागराकडून येणारे बाष्पयुक्त वारे बंगालच्या उपसागरातून छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागाकडे मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे। त्यामुळे या भागात वाऱ्याची चक्रकार स्थिती पुढील 48 तासांमध्ये सक्रिय असल्यामुळे पुढील 48 तासात महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त वादळी पावसाचा अंदाजा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह पुढील 48 तासात अर्थात 28 ते 29 नोव्हेंबर 2023 या तारखेला या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाजा केरळ, कर्नाटक, गोवा या भागात बहुतांश ठिकाणी मध्यम हलका पाऊस विजांच्या कडकडाटासह राहील। तमिळनाडू, तेलंगणाच्या पूर्व किनारपट्टीच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज असून इतर भागात मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे। आंध्र प्रदेशाच्या पश्चिम भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। भारताच्या पूर्व किनारपट्टीकडे ढगाळ वातावरण विजयवाडा, विशाखापट्टणम, भुवनेश्वर या भागात राहील। रायपूर, कोरबा इकडे मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। तर पुढील 48 तासांमध्ये महाराष्ट्रातील दक्षिण पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राचा काही परिसर, विदर्भाचा बराचसा परिसर या भागामध्ये पुढील 48 तासांमध्ये जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। सुरुवात करूया दक्षिण पश्चिम महाराष्ट्रापासून। दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यापासून सुरुवात करूया। सोलापूर जिल्ह्यात पावसाचा अंदाजा पुढील 48 तासात कुरुळ, बेल्हाटी, सोलापूर, जामगाव, मंगरुळी, मंद्रुप मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। जबरदस्त वादळी पावसाची शक्यताही वलसंग, अक्कलकोट, वटकरी, अलूर, तुगाव, उज्जैन, घोटाला, नलदुर्ग, रोटी इथे जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज आहे। शंग, झालकी, दुधनी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। मंगळवेढा, मारवाडे या भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। गेडी, चिंके, सांगोळे, आटपाडी, तिघाची इथे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। पावसाचा जोर कमी मौद, बुद्रुक, बालवानी, पिलवी, मसवड, तिघाची, वेलापूर, अकलूज, माळशिरस या भागात मध्यम हलका पाऊस राहील। खर्डी, पंढरपूरला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा पुढील 48 तासात राहील। मोहोळ, वडोळा, तांदूळवाडी, अंगार तसेच अरणगाव, कुरुळवाडी, बेंबले, टेंभुर्णी, करिकम मध्यम जोरदार पावसाचा अंदाज या भागात पुढील 48 तासात राहील। वेरभंग, पानेगाव, बार्शीला जोरदार पावसाचा अंदाज आहे। परांडा, कोंडेसेल्सिस, करमाळा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज या भागात राहील। इंदापूर, वांगी, बिगवान, केटूर, बिगवण रोड, बारामती, लुसुंबे हलक्या पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी पुढील 48 तासात राहील। सातारा जिल्ह्याकडे पुढील 48 तासात जोर कमी राहील। बराड, शिंगणापूर, लाटे, पलटण, लोणार, खंडाळा, वाई, देवराव, मोलदिक्सल या बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। सातारा, कोरेगाव, रेहमतपूर, निंदाल, देवाडी तसेच मायनी, विटा, कराड, कडेगाव या भागात बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। विटा, रामपूर, पलूस, तासगाव, नरसिंहपूर, इस्लामपूर हलक्या सरींचा अंदाज राहील। तर सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा दक्षिण पूर्व भागामध्ये जोर जास्त राहील। नागजकुची, देसिंग, दागलपूर, बिलरजत, कानामाडी इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। मालगाव, जळकाठी, किरंगी, मंगसुळी, अथनी, अडाली, तिलसंग इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। सांगली, इचलकरंजी, शिरोळ हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। शिरगोपी, कोडाची, रायबा, किडकल, देवणकाठी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील।
कोल्हापूर जिल्ह्याकडे जोर कमी असून अजरा नेसारी अड्डाला हलक्या सरींचा अंदाज या भागात राहील। गारगोटी, कापसी, मुरगुड, निप्पाणी, कोल्हापूर, ज्योतिबा, किनी, कोडाली या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील आणि कर्नाटक राज्याकडे बेळगाव, बाची, राणाकोंडे, कानापूर, नेटूर, गोंची इथे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। वैगणी, पुईप, कासल, पोंडा, राधानगरी हलक्या सरींचा अंदाज राहील। रत्नागिरी जिल्ह्याकडे जोर कमी असून रत्नागिरी, विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णागड, लांजा, बेलकर, साखरप्पा या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। सातारा जिल्ह्याच्याही पश्चिम भागामध्ये जोर कमी असून कोयना, पठाण, आरळ, अरवाडे, उचटपोट, जागदेव, महाबळेश्वर, वाई, खंडाळा इकडे हलक्या पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील। पुणे जिल्ह्याकडे जोर कमी झाला असून पुणे, सासवड, जेजुरी, लवासा, जिटे, टाला, इंदापूर हलक्या पावसाचा अंदाज राहील। जोरदार पावसाचा अंदाजा दौंड, कडेगाव, श्रीगोंदा, पारेगाव, सुद्रुक या भागात राहील आणि लगतचा परिसर कवठे, पाबल, मलठण, चाकण, शिंदे या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। तर अहमदनगर जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाजा दक्षिण भागामध्ये राशीन, कर्जत तसेच श्रीगोंदा, पारेगाव, सुद्रुक, मिरजगाव, जामखेड, काडाष्टी इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। राळेगाव, सुरेगाव, काडालाही जोरदार स्वरूपात राहील। अहमदनगर, खंडाळा, सुफे तसेच कुडगाव, धनगरवाडी इथे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। बगूर, पाथर्डी, शिरळ, कोडेगाव, महाका, बनास, नेवासा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। पश्चिमेकडे जोर कमी राहील। आले आणि अळकुटी, गारगाव, मांडवे, संगमनेर हलका पाऊस या भागात राहील। उत्तरेकडे जोर कमी असून श्रीरामपूर, तालिकाबान, शिर्डी, बुलतांबा, जवळकी, कोपरगाव हलक्या पावसाचा अंदाजा पुढील 48 तासात राहील। तर रायगड जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण राहील। मुंबई, कल्याण, डोंबिवली, इगतपुरी आणि पालघर या भागातही ढगाळ स्थिती राहून हलक्या सरींचा अंदाज राहील। नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबक, जव्हार, इगतपुरी, सिन्नर, तिरडे, डुबरे, निफाड, वणी, डटांबे, चांदवड, मनमाड या भागातही बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील। मध्यम पावसाची शक्यते मालगाव, नांद्राणे, शेरळ तसेच अंजंग, निमशेवडी, नामपूर आसपासचा परिसर हलका मध्यम पाऊस या भागात राहील। नंदुरबार जिल्ह्याकडे साक्री, बॅट, पिंपळणे, चोरवड, नंदुरबार, शहादा, अक्कलकोट, तलोडा हलक्या पावसाचा अंदाज या बहुतांश ठिकाणी पुढील 48 तासात राहील। धुळे जिल्ह्याकडे जापोरे, जैतपूर, गोडी, साले, बुडकी, वडबिके, असोल, केटिया हलका मध्यम पाऊस या भागात राहील। दक्षिण भागामध्ये धुळे, अंजंग, कुसुंबे, अरबी, बोकरोड मध्यम पावसाचा अंदाज आहे। जळगाव जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाज असून उत्तरेकडे जोर कमी राहील। चोपडा, काडोरे, आव्हाड, हिरापुरा, यावल, फैजपूर मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। तरंगाव, एरंडळ इथे मध्यम पावसाचा अंदाज राहील। जळगाव, भुसावळ, उडाली, मुक्ताईनगर, जामनेर, पडगाव, पाचरा, पहूर या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात कन्नड, हतनूर, सायगॉन, चाळीसगाव, मेंढे, नांद्राणे, मालगाव मध्यम पावसाचा अंदाज या भागात राहील। श्री छत्रपती संभाजीनगर, सनवासी, पिंपरी, काचूड, पाचूड, लिंबे, जळगाव, बिडकीन, धाकेपाल, पैठण, बख्तापूर मध्यम पावसाचा अंदाज राहील। बनास, वडोलबरवा, गोडेगाव, माका इथे मध्यम स्वरूपात राहील। अमरापूर, हंसापूर, पालम, टाकली जोरदार पावसाचा अंदाज आहे। जालना जिल्ह्यातही पुढील 48 तासात जोरदार पावसाचा अंदाजा मंगळूर, रामशेखर, तानवाडी, पानवाडी, ईश्वरनगर, गुलापांगरी, जालना, बदनापूर या भागात जोरदार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटाचा राहील। देऊळगाव, राजा, जाफराबाद, सम्राटनगर, हंसाबाद, सिल्लोड, भोकरदन, अनवाजंटा इथे बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। बीड जिल्ह्याकडे जोर वाढले असून बीड, करकम, भालगाव, जांभळी, गेवराई, उमापूर जोरदार पावसाचा अंदाज आहे। मांजलगाव, वडवणी, तळेगाव, सिद्धोल, सोनपेठलाही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। यलम, चौसाला, पाटोदा, पातुरखडा इथे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। धारूर, केज, फरळी, अंबेजोगाई, घाटनांदुरा जोरदार पावसाचा अंदाज राहील। धाराशिवकडे जोर वाढले असून कळंबाचा, तारकेटबूम, पातुरखडा मध्यम पावसाचा अंदाज राहील। एडशी, पेठ, कामेगाव, धाराशिव, बेंबली इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। वैरभंग, पाणेगाव, बार्शीला जोरदार पावसाचा अंदाज धाराशिवमध्ये बघायला मिळणार आहे। लातूर जिल्ह्याकडे पुढील 48 तासात या पावसाचा जोर वाढलेला असून बोकडा, रेणापूर, लातूर, घाटेगाव, मुरुड, कोण, बाडा, औसा, खिंडतोट मुसळधार पावसाचा अंदाज राहील। बाटंची, किल्लर्णी, निलंगणा इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। औरत, शहाजानी, अचोला, हसी, भालकी, बीदर, उदगीर, मुरकी, रावणकोला, हनेगाव, जाकाल, तिगळूर, रुद्र, उणुजूक, जोळकोट, मुखेड या बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार वादळी पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटासह राहील। अहमदपूर, राणी सावरगरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे।
परभणी जिल्ह्याकडे मुखेड, कवठा, नरशी तसेच लोहा, बुद्रुक, गंगाखेड, पालमलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। तसेच परभणी, जरी, बोरी, जिंतूर, मठ्ठा, परतूर, सेवली, आष्टी या बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। नांदेड भागाला या जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून नांदेड भागाला अद्रापूर, मुखेड, भोकर, तमसा आणि पेटोमरी, कोणलवाडी, धर्माबाद मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। दक्षिण पूर्व भागात तमसा, आडगाव, उमरखेड, ढाकणी, हिमायतनगरला जोरदार पावसाचा अंदाज आहे। हिंगोली जिल्ह्याकडे हिंगोली, कळमनुरी, इंदापूर, महागाव, मावलाई बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। आणि वाशिम जिल्ह्यातही जोर वाढलेला असून वाशिम, रिताड, मालेगाव, महसूल, परतूर, मंगळुपी, कर्जनाखेडा या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे साप्तगाव, जयपूर, लोणी, लोणार, बीबी, मेहकरला जोरदार पावसाचा अंदाज राहील। घाटबोरी, कुतनापूर, चिखली, केलवड, बुलढाणा इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। मलकापूर, दिघी, नांदोणा, खामगाव, शेवगाव, पिंपरीगवली, मोठाला मुसळधार पावसाचा अंदाज राहील। आणि उत्तर भागात अंदरुणा, पाथुरा, पलसी, चोळगाव, जमोद, अडोल, बुद्रुक, दासराखेड इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। अकोला जिल्ह्याकडे जोर वाढला असून अकोट, हिरवाखेड, तेलरा, अंदरुणा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। अकोला, बोरगाव, मंजू, बाळापूर, खामगाव, शेवगावला बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर, दर्यापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील। जबरदस्त पावसाची शक्यताही अंजनगाव, सुची, अचलपूर, चिखलदरा, हरिसाल, दारणी या भागात राहील। आणि चांदूर बाजार, ब्राह्मणथडी, मोर्शी, दुर्गवाडा, काठी, वरुड, नरखेड, जळखेडा इथे अति जोरदार पावसाचा अंदाज असून गारपीटची शक्यता देखील जबरदस्त स्वरूपात राहील। बडनेरा, अमरावती, धामणगाव रेल्वे, नांदगाव, खंडेश्वर, फुलेगाव, बाबुलगाव मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। वर्धा जिल्ह्याकडे अरवी, वडोणा, लाडगड, धामणगाव, जामणी, बुरीकुकाटी, तुतीवाडा, कोडाली, काटोल मध्यम स्वरूपात राहील। वर्धा, देवळी, तुळजापूर, बारबळी हलक्या पावसाचा अंदाज आहे। कल्याण, राळेगाव, दुर्ग, पिंपरी, वाडकी, पुणे, हिंगणघाट इथे मध्यम हलका पाऊस राहील। यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ, नेर, लाडके, धारवा, रुई, जवई, साक्री, डहाणी, पुसद, खंडाळा या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज यवतमाळ जिल्ह्याच्या या भागात राहील। पांढरकवडा, घाटंजी, करंजी, गोमूत्री, दोनोरा, निमगोडा इथे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। चंद्रपूर, गडचिरोलीकडे बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज राहील। भंडारा आणि गोंदिया या भागातही दक्षिणेकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे। तुमसर, तिळा तसेच तिरोडी, वारासिवनी मध्यम पावसाचा अंदाज गोंदिया जिल्ह्याच्या या भागात राहील। भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागात धर्मापुरी, असोली, कंधारी, रामटेक, अकोला इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। नागपूर जिल्ह्याकडे धामणा, डोरली, कमळेश्वर, उमरी, सावरनेर, पडेगाव, बिछवा, तुतीवाडा, कोडाली, काटोल इथे बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय।